आणि टँकर चालकांच्या संपाचा ठिकठिकाणी फटका कसा बसलेला आहे त्या संदर्भातल्या सुरुवातीला पाहूयात न्यूज टॉप 9। देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे, केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीत तोडगा। ट्रान्सपोर्ट संघटनांचं चालकांना कामावरती येण्याचं आवाहन। पेट्रोल आणि भाजीपाल्यासह इतर सुविधा पूर्ववत होणार। 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा बसला फटका। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरती विपरीत परिणाम। नागपुरात संविधान चौकातील इंडियन ऑइलच्या पंपावरती पेट्रोल 160 रुपये लिटर। संपामुळे पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार। मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली। इंधन वाहतूकधारकांच्या संपाचा भाजीफळांच्या मार्केटवरती परिणाम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव आज बंद राहणार। वाहन चालक कांदा वाहतूक करण्यास तयार नाहीत, त्यामुळे लिलाव बंद ठेवण्याचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये वाहन चालकांच्या संपाचा एसटी महामंडळाला फटका। 2 दिवसात महामंडळाचं 15 लाखांचं नुकसान। नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा खडखडाट। काल संप मिटला, मात्र बहुतांश पंपांवरती पेट्रोल टँकर पोहोचले नसल्याचं चित्र। वाहन चालकांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल पंपावरती वाहनांची गर्दी। संप मागे घेतल्यानं नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा संपला। जिल्ह्यात दुपारनंतर टँकर येणार असल्याची माहिती।